थांब 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 असं नाही, आधीपासून बघा. बड़े अच्छे लगते हैं क्या ये धरती ये हरियाली ये मोर. जंगल में मोर नाचा किसने देखा, मैंने देखा मैंने देखा मैंने देखा. जंगल में मोर नाचा किसने देखा, मैंने देखा मैंने देखा मैंने देखा. ह्या सरळ मार्गाने न जाता लवकर जायचं आहे म्हणून ह्या अवघड आणि शॉर्टकट मार्गाने जाणार आहोत. तर स्टे ट्यून. जय चलो हर हर महादेव. या घोषणेवरून कळालंच असेल की आमचा ट्रेक झाला आहे सुरू. तर आम्ही चाललो आहे कनकेश्वरला. त्यासाठी आम्हाला आधी ह्या ज्या सर्व पायऱ्या आहेत ना त्या चढून जावं लागेल. संपलं काय मोटिवेशन. हाय ग जोश. तर किती आहेत ग पायऱ्या. 425. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर आमच्या व्ह्युअर्ससाठी एक सजेशन की पायऱ्यांनी जाऊ नका, विदाउट पायऱ्यांनी जावा, बट ॲट युअर ओन रिस्क. मस्त इथे वातावरण खूप छान आहे खरं तर. म्हणजे छान म्हणजे दमटच आहे. मला खूप घाम येतो आहे, खूप गरम होतं आहे, खूप दमायला होतं आहे, पण सोबतच एकदम थंड हवा चालू आहे. त्याच्यामुळे खूप छान वाटतं ॲक्च्युली. अरे कहना क्या चाहते हो. आणि एकदम अशी थंड थंड हवा त्या घामाला आणि थंड थंड फील होतं आहे. आणि शेजारी असं जंगल आहे ना, त्यामुळे एकदम थंड हवा येते. हे एकच मोठी. हे जे दिसतंय तुम्हाला काळं काळं असं डोंगरासारखं, ते ना काय माहिती ते बेट आहे. आणि तो खाली जो दिसतोय ना हवेसारखं, हवा नाही आहे, तो आहे समुद्र. आणि ते आहे समुद्र. इथून गरम असं होतं. तो विसतो कसा असतो आग, तर कसं कोळसे कसं पेटतात. थोडे इथं थंड दिसत की लगेच इथून थोडे तापत, तसं होतं. पूर्ण असं गरम गरम निघतंय माझ्या ह्याच्यातून बॉडीतून. अब ये कुछ नया लाए हैं हमारे बाबा रणछोड़दास. हे आहे कनकेश्वर. येथे आहे स्वयंभू शिवलिंग, म्हणजेच नैसर्गिकरित्या तयार झालेले शिवलिंग. या मंदिराचं बांधकाम चालुक्य व राष्ट्रकूट काळात झालेलं आहे, जे की हेमाडपंथी पद्धतीचं आहे. येथे अशी कथा आहे की जुन्या काळात इथे पांडवांनी सुद्धा शंकरांची पूजा केली होती. याचं जुनं नाव होतं मुकुंदेश्वर, पण शंकरांनी कनकासूर नावाच्या राक्षसाला मारलं आणि मुकुंदेश्वराचं कनकेश्वर झालं. या परिसरात अनेक मंदिरे तसेच 12ही महिने पाणी असणारा पुष्करणी हौद आहे. इथे येताना आपल्याला एक पायरी लागते, जिथे असं म्हटलं जातं की देवाने स्वतः यावर पाऊल ठेवलं होतं, म्हणून याला देवांची पायरी असं म्हटलं जातं. वी आर बॅक. आम्ही कनकेश्वर मंदिर जे आहे ते कंप्लीट केलं आत्ता. आणि आम्ही जिवंत परत चाललेलो आहोत. होप नव्हती आम्हाला, पण क्या बोला तूने. जेव्हा आम्ही इथे पोहोचलो तेव्हा मंदिर बंद होतं खरं तर. आणि असं आम्हाला सांगण्यात आलं की 15 मिनटात उघडेल, पण 15 मिनटं झाले तरी उघडलं नाही. बंद होतं कारण की कोणी येत नाही, म्हणजे जास्त क्राऊड नसते म्हणून. आणि आमचं असं झालं की चला आता निघूया, बस आता किती वेळ थांबणार असं म्हणायला आम्ही शूज घालून निघायला. आणि इतक्यात आम्हाला ते काका बोलले की मंदिर उघडले, मुलींनो आज जावा दर्शन घ्या. आणि आम्हाला हे दोनदा झालं. एकविराला पण आम्हाला आधी नाहीच बोलले, नाहीच नंतर बोलले. दर्शन दिलं.
तिथे आता पण आरती असंच पण झालं. मिळाली हो. आणि असं म्हणायला लागेल की खरंच भगवंताची कृपा आहे आमच्यावर देवाची इच्छा होती. की आम्हाला दर्शन व्हावं आणि एवढं जे पण काही धावपळ केली आहे ती सगळी वर्थित झाली आहे खूप. आणि आता निघता तर पाऊस पण आला आणि आम्हाला काही सोबती भेटली. सो त्यांनी आमचे खूप छान छान फोटोज काढले आणि व्हिडिओ पण काढले. ॲक्च्युली खूप छान फॅमिली होती. हां, जी आम्हाला खालून ते सोबत आपल्याला किती होती. tease करत होते स्टार्टिंग पासून. हां, त्यांनी आम्हाला म्हणजे खूप मज्जा पण केली त्यांनी आपल्यासोबत आणि खूपच छान वाटलं आम्हाला. आणि आता आम्ही उतरतोय. पाऊस चालू झाल्यामुळे सरांचा फोन पण येऊन गेला की पोचते की नाही. म्हटलं पोचते आम्ही अर्ध्या तासामध्ये. तर आता आम्ही निघालो आणि स्टे ट्यून फॉर नेक्स्ट लोकेशन. बाय बाय.